कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल रे टिंगू। मांजा, ही गँग इकडे कशाला आली? जिजू ते शिवाला भेटायला आले होते। काही काम आहे? नाही, असंच आलं होतं। नाही आहे ना? म्हणी का? आहे काम आहे। सुहास, तुम्ही इथे काय करताय? ताई ताई अगं ते शिवाला भेटायला आले होते, तिलाच बोलवत होतो मी। आणि फक्त भेटायला नाही, आम्ही तिचा आवडते पदार्थ पण घेऊन आले। तिच्या आवडीचे पदार्थ? मॅडम इथे आम्हाला नूडल्स खाऊ घालतायत आणि तुम्ही तिच्या आवडीचे पदार्थ घेऊन आलाय? ताई, तुम्ही शिवाला बोलवाल काय? आम्हाला भेटायचंय तिला आणि जायचंय लगेच, कारण का गॅरेज वरती कामं पण आहे। ती तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाहीये, खूप कामं आहेत तिला, बिझी आहे ती, नाही येऊ शकत। निघा इथून। ऐक ना ताई, लग्नानंतर पहिल्यांदा आलेत ते आणि लांबून आलेत, भेटू दे ना प्लीज। तू काय चमचा आहेस यांचा? नाही, ते कमी आणि तू जरा जास्तच बोलतोयस। किट्टू डार्लिंग, कपडे व यांचे कसे रे? काय दिवाळी आहे? नाही, कंदील बनून का फिरताय? ताई, शिवाला बोलवाल काय तुम्ही? म्हणजे आम्हाला पण गॅरेजवर कामं होती, प्लीज बोलवा ना। तू लांब उभा राहून बोल जरा। आणि काय आणलंय ते पिशवीत? जास्त काही नाही आणलंय, पण शिवाचे ना आवडते सगळे पदार्थ आणले। म्हणजे शेंगोळ्या, वडा उसळ, तिखट पुऱ्या, शिवाचे सगळे आवडते पदार्थ आणलेत आम्ही। हे असे पदार्थ पण असतात, खाता तुम्ही? हो, आणि आपला जो स्टेपनी आहे ना, एक नंबर जेवण बनवतो। एकदा खाल्लं ना तर पोटात चाटत बसा। ए, ती पण दाखवते ना, दाखव। हे घे, हे बघा। अहो ताई, काय केलं तुम्ही? सांडलं ना ते सगळं। मग काय झालं? हे असं घाणेरडं अन्न आम्हाला खायला घालून आजारी पाडायचा प्लॅन आहे का तुमचा? कुठे बनवलं असेल हे जेवण काय माहिती? किती घाणेरडा वास येतोय त्याला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।